इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा विचार करताय, मग 1 मिनिट थांबा. कारण ITR भरण्याचे नियम आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, ते पूर्णपणे बदलले आहेत. तर मग चला या स्रोताच्या आधारे समजून घेऊया की हे मोठे बदल नेमके आहेत तरी काय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे. हो, म्हणजे जर आपण ITR फाईल करण्याच्या तयारीत असाल ना, तर ही गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे. कारण संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक असा मोठा बदल झालाय, जो प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा मोठा बदल आहे तरी काय? ऐका, ITR प्रक्रियेतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचा भाग आता कायमचा बंद होणार आहे. हो, जे ऐकलं ते अगदी खरं आहे. ज्या फॉर्मची आपण इतकी वर्ष सवय लावून घेतली होती, म्हणजे तो आपला फॉर्म 16, तो आता वापरला जाणार नाहीये. असं समजा की फॉर्म 16 आता ऑफिशियली रिटायर होतोय. आता प्रश्न असा येतो की फॉर्म 16 गेला, तर मग त्याची जागा कोण घेणार? आणि हा जो नवीन फॉर्म आहे, तो जुन्यापेक्षा वेगळा कसा असेल? चला बघूया. हे बघा, आत्तापर्यंत कसं होतं, आपल्याला फॉर्म 16 आपल्या कंपनीकडून आपल्या एम्प्लॉयरकडून मिळायचा. पण आता तसं नाही होणार. आता त्याची जागा घेतोय एक नवीन फॉर्म 130. आणि हा फॉर्म थेट सरकारी पोर्टलवरूनच जनरेट होणार आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार हा बदल होतोय आणि यातला फरक प्रचंड मोठा आहे. हा नवीन फॉर्म म्हणजे आपल्या पगाराचा, कापलेल्या टॅक्सचा आणि प्रत्येक लहान सहान कपातीचा एक संपूर्ण तपशीलवार हिशोब असेल. अगदी कच्चा चिठ्ठाच म्हणा ना. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा बदल फक्त पगारदार लोकांसाठी नाहीये. याचा परिणाम पेन्शनधारकांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर सुद्धा होणार आहे. म्हणजे बघा, देशातला एक खूप मोठा करदात्यांचा वर्ग आता या नवीन नियमांच्या कक्षेत येणार आहे. आता हे जे काही घडतंय ना, ते फक्त एका फॉर्मपुरतं मर्यादित नाहीये. याच्या मागे एक पूर्णपणे नवीन, जास्त स्मार्ट आणि ऑटोमेटेड सिस्टम काम करणार आहे. आणि ही नवीन प्रणाली इतकी पॉवरफुल आहे की आता उत्पन्नाचं कोणताही सोर्स लपवणं किंवा कोणताही आर्थिक व्यवहार लपवणं हे जवळजवळ अशक्य होणार आहे. ही सिस्टम नक्की काय काय ट्रॅक करणार आहे? तर अक्षरशः सगळं. मग ती आपली गुंतवणूक असो, परदेशातली मालमत्ता असो किंवा शेअर बाजारात झालेला नफा-तोटा असो, प्रत्येक गोष्टीवर या प्रणालीची नजर असेल. म्हणजे आता कोणतीही माहिती लपवणं किंवा "अरे मी विसरलो" असं म्हणणं चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही पूर्ण सिस्टम ऑटोमेटेड आहे. याचा अर्थ काय? तर सॉफ्टवेअर स्वतःच आपल्या ITR मधल्या चुका शोधून काढणार आहे. त्यामुळे आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुकासुद्धा आता लगेच समोर येतील. आता हे सगळं ऐकून कदाचित वाटेल की नियम खूपच कडक झाले आहेत. पण थांबा, जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यासाठी यात एक चांगली बातमीसुद्धा आहे. आणि ती चांगली बातमी आहे सुपर फास्ट टॅक्स रिफंड. हो, जर दिलेली सगळी माहिती 100% अचूक असेल तर टॅक्स रिफंड आता खूप खूप वेगाने मिळणार आहे. आपल्याला आठवत असेल, पूर्वी टॅक्स रिफंडसाठी खूप वाट बघावी लागायची, अनेकांच्या तक्रारी असायच्या. पण आता तसं होणार नाही. जर माहिती बरोबर तर रिफंड वेळेवर. हे एक प्रकारे अचूक माहिती भरण्यासाठीचं बक्षीसच आहे, नाही का? तर आता आपण या सगळ्या बदलांच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. याचा निष्कर्ष काय आणि एक महत्त्वाचा इशारा काय आहे तो समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेत एक वाक्य मात्र कायम लक्षात ठेवायला हवं. स्रोतामध्ये दिलेला इशारा स्पष्ट आहे, एक छोटी चूक महागात पडू शकते. याचाच अर्थ आता ITR भरताना पूर्वीपेक्षा दुप्पट किंबहुना तिप्पट काळजी घेणं गरजेचं आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की ही जी नवीन आणि अधिक कडक प्रणाली आहे ती खरोखरच प्रामाणिक करदात्यांच्या फायद्याची ठरेल का? या मोठ्या बदलाचे दूरगामी परिणाम काय असतील, हा नक्कीच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.